हॅलो, गुड मॉर्निंग. आज आपल्याकडे दुसरे स्पीकर आहेत अभिष डोकरस. सर, मला प्लीज थोडी तुमच्याबद्दल इंट्रोडक्शन द्याल? Yeah, so basically I run a company called Visbotech Communications. We are mainly into WordPress website developments, त्यानंतर वेबसाईट डिझाईन, डिजिटल मार्केटिंग, UI UX हे सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो त्यामध्ये. किती वर्ष झाले तुम्हाला? सो आय एम रनिंग दिस लाईक 8 ते 10 वर्ष, अराउंड अ डिकेड. आणि त्याच आता सगळ्या गोष्टीमध्ये वर्ड कॅम्प आमचा इन्व्हॉल्व झाला आहे, सगळ्या गोष्टीमध्ये ते सुरू असतं. अपार्ट फ्रॉम दी वर्क, I actively participate in WordCamp Nagpur, WordPress Nagpur community. I was organized. ठीक आहे. सो म्हणजे मी WordCamp नागपूर, WordPress नागपूर कम्युनिटीमध्ये ऑर्गनायझिंग टीममध्ये पण राहिलेलो आहे. व्हॉलेंटिअरिंग केलं आहे भरपूर ठिकाणी. स्पीकर म्हणून झालेला आहे WordCamp कोल्हापूरला. आणखी बऱ्याच ठिकाणी WordCamps अटेंड करतो आहे. सो ह्या सगळ्या जर्नीमधनं एक गोष्ट जी मला नेहमी दिसतं की नवीन लोक येत आहेत, पण नवीन लोकांना आणखी कसं प्रॉपर चॅनलाइज आपण करू शकतो त्या गोष्टीमधनं, ते थोडंसं आपल्याला प्रॉपर थोडं एक डिस्ट्रीब्युशन करून ते करावं लागेल. आणि जसं वर्डप्रेस झालं किंवा ब्लॉगिंग झाली, तर लोकांना वाटतं की फक्त ब्लॉगिंग साईट आहे, पण यू कॅन लाईक क्रिएट e-commerce website, business websites, portfolio websites, your blogging websites, everything you can like build in WordPress. ओके. मला आज थोडं तुमच्या टॉपिकबद्दल सांगू शकता की आज तुमचा काय टॉपिक होता ॲज अ स्पीकर? सो आज मी AI फॉर बिगनर्स या टॉपिकवरती एक सेशन घेतलेलं आहे. सो त्यामध्ये मी एक्सप्लेन केलं की हाऊ AI कॅन इफिशियंटली हँडल युअर वर्क. तो कसं तुम्हाला आणखी प्रोडक्टिव्ह बनवू शकतो, कसं आणखी तुम्हाला स्मार्ट बनवू शकतो, कसे तुमचे मोठे टास्क तो इझिली करू शकतो. त्यानंतर ऑडियन्समध्ये एक मस्त इंटरेस्ट मला असा भेटला आहे की एव्हरीवन इगर टू लर्न की वर्डप्रेसमध्ये AI आम्ही कसं यूज करू शकतो. तो एक खूप मोठा म्हणजे माझ्यासाठी टेकअवे होता की पीपल आर लाईक हे आम्हाला पाहिजे आहे, पण हे कोणी सांगत नाही. सो भरपूर सारे टूल्स आम्ही आज एक्सप्लोअर केले की कसं तुम्ही ऑटोमेट करू शकता गोष्टी, तुमच्या लर्निंगमध्ये AI कसं आणू शकता, बिझनेसमध्ये AI कसं आणू शकता, तुमच्या वर्क फ्लोमध्ये AI कसं आणू शकता, ह्या सगळ्या गोष्टी आज आम्ही एक्सप्लोअर केल्या. ओके. आणि एक 5 टॉप AI टूल्स जे तुम्ही रेकमेंड कराल की हे वापराच, हे तुमच्या आयुष्यात रोज आलेच पाहिजेत, असं काही तुम्ही रेकमेंड करू शकता? सो देर आर लाईक मेनी टूल्स. 5 सांगणं थोडंसं कठीण आहे, पण लेट मी ट्राय. सो एव्हरीवन इज युझिंग ChatGPT. ChatGPTमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये खूप साऱ्या सेटिंग्स, खूप साऱ्या कॉन्फिगरेशन्स असे आहेत जे नॉर्मली सगळे लोक करत नाही, पण तुम्ही जर त्या केल्या तर तुम्हाला एक्झॅक्ट जे तुम्ही प्रॉम्प्ट टाकताय त्याचा एक्झॅक्ट डेटा येईल. ChatGPT इज वन. सेकंड इज कॅनवा. कॅनवामध्ये भरपूर सारा AI आलेला आहे. कॅनवा पण मोस्टली युज्ड टूलच आहे. त्यानंतर यू कॅन यूज ग्रामरली. ग्रामरली इज अ टूल जो तुमचं ग्रामर करेक्ट करतो, तुमचं टोन व्यवस्थित ठेवतो, तुमचे एक्सप्रेशन्स त्याच्यामध्ये कसे दिसायला पाहिजे ते सगळं प्रॉपरली सांगतो. त्यानंतर इफ वी आर कन्सिडरिंग लाईक की तुम्हाला AI इमेजेस वगैरे जनरेट करायचे आहे, AI व्हॉइस वगैरे क्रिएट करायचं आहे, तर त्यासाठी 11 Labs अँड रनवे ML इज अ ग्रेट टूल. त्यानंतर फायरफ्लाय तुम्ही यूज करू शकता. तर हे काही टूल्स आहेत ज्यांनी तुम्ही तुमचं म्हणजे रोजचं प्रोडक्टिव्हिटी थोडं इन्हान्स करू शकता. वाव, थँक्यू. प्लीज ह्याची नोंद घ्यावी की हे खूप महत्त्वाची माहिती आपल्याला सर देत आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट सर, एक मेसेज मला आत्ताच्या या सगळ्या लोकांसाठी काय देऊ शकाल तुम्ही की AI वापरा, वर्डप्रेस वापरा, पण या कम्युनिटीशी कसं बिल्ड करायचं, थोडंसं एक गायडन्स देऊ शकता का? सो वर्डप्रेस कम्युनिटी इज व्हेरी लाईक ओपनिंग कम्युनिटी. म्हणजे इथे तुम्ही कोणाला पण जाऊन भेटाल तर ते तुम्हाला विचारतील, अरे कसा आहेस, काय आहेस, खूप दिवसांनी भेटला आहे. किंवा तुम्ही नवीन पण असणार ना, तो व्यक्ती तुम्ही जर जाऊन विचारत नाही आहे तर तो व्यक्ती तुमच्याकडे येऊन विचारेल की अरे तुम्हाला पहिल्यांदा बघतोय मी, तुम्ही इथे व्हॉलेंटिअर म्हणून आलाय, अटेंडी म्हणून आलाय, तुमच्याबद्दल थोडं सांगा आम्हाला. खूप सपोर्टिव्ह आणि वेलकमिंग कम्युनिटी आहे. प्लीज ह्या सगळ्याचा ह्यांनी फायदा घ्या. इफ यू वॉन्ट टू कनेक्ट विथ अभिष सर पर्सनली, त्यांचं लिंक्डइनचं अकाउंट आहे, आम्ही लिंक टाकून देऊ खाली. प्लीज त्यांना कनेक्ट करा. AI शी रिलेटेड काहीही प्रश्न असतील, ही इज ऑलवेज देअर टू हेल्प. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू.